ए उद्या अरे झालं का नाही मरदा? कवापासून लावलंय उगाच. अक्काबाई लागली नाचायला, अक्काबाई लागली नाच. ए गपकी. अरे काय पोरगी बघायला जायचंय. बाप्पा पावलं की मरदा. पावलं? अहो ह्या वर्षी आपला गणपती लई जबराट झाला बघ. लई मजा आली. अरे आनंदन वहिनीने सांगितलं तसं साध्या पद्धतीने गणपती केला की नाही ते भारी झालं बघ. भारी? नुसतं भारी नाही, लई भारी झालं म्हणा. पण एक पंचायत झाली. आता कसली पंचायत? वर्गणी आणि दानात आलेलं जवळजवळ 17,500 रुपये शिल्लक राहिले. त्याचं काय करायचं? अरे काय करायचं रे? अहो तेच विचारलं काय करायचं. आपलं जर काय डोकं चाललं ना, पहिल्यांदाच एवढं पैसे शिल्लक राहिले असले वर्गणी. नाहीतर काय, त्यात आपण सुधारलोय. लय सुधारलाय. ए गपकी. पहिल्यासारखं आपण असतो तर कवाच पडशा पाडला असता हो ते. काय करायचं आता ह्या पैशाचं? आता काय ज्याच्यामुळे शिल्लक राहिले त्याला विचारूया की. तेव्हा राणादा. ए राणादा. ए राणादा. अरे इकडं इकडे. काय झालं रे? बस इथे बस बस. ते ना वर्गणीतलं आणि दानामधनं आलेलं जवळजवळ 17,500 रुपये शिल्लक राहिले. त्याचं काय करायचं? आता ती मी कसं सांगू? अहो साधेपणानं गणपती करायचा हे तुम्हीच सांगितलं. आता ते पैशाचं काय करायचं ते तुम्हीच सांगायचं की. हे बघा मला तालमीला जायला उशीर होतोय आणि ते तुमचं तुम्ही काय ते बघा. अरे असं कसं राहणार? ते आम्हाला काय कळते त्यातलं काय करायचं ते तूच सांग. मला उशीर व्हायला सूरज. अरे काय राहणार? अरे काय कारखान्यात शिफ्टवर झालायस टाइम पोहोचायला? नाहीतर काय. अरे जरा सवड काढ की मरता आमच्या. हे बघ माझं समजा टाइम टेबल फिक्स आहे. कधी कुठं जायचं काय करायचं समजा फिक्स आहे. आणि आता टाइम टेबल बघितला तर तालमीत जायची वेळ आहे माझी. काय अहो त्या पैशाचं काय करू? हा ते तुम्ही आणि अंजलीबाई काय ते बघून घ्या एकदाच आणि काय ते ठरवा. आणि इथनं पुढं मला मध्ये घ्यायचं नाही. काय मला माझं टाइम टेबल हे महत्वाचं आहे. अरे पण क्या बोलते तू? येतोच धुवायला तू? काय राणा एकटाच कुठं निघालायस? तालमीला चाललोय. अरे वा, परत तालीम धरलास वाटतं. अरे धरायला सोडली का होती? ते तुझ्या मनालाच विचार की. ते नाही राणा एकटाच आहेस. वहिनी कुठं आहेत? घरला असतील, निघाला असतील शाळेला जायला. अरे तू आला नाही शिवाय त्यासने घेऊन. तुमची परत भांडणं झालीत वाटतं आता. मी काय तुम्हाला भांडखोर वाटतोय? काय बी झालं की भांडला काय भांडला काय? अरे दुसरं काय काम नाही मला. लय कामवाला झालायस की तू आजकाल. एक काम कर, आम्हाला सगळ्यांनी तुझ्या गाडीवरनं सोड की शाळेला. आज गाडी नाही माझ्याकडे. तुमचं तुम्ही जावा की, मला तालमीला जायचं. अरे आम्ही दिसल्यावर तुला तालीम सुचत्यावर. आणि आजकाल वहिनीसनी सोडत होतास तवा. त्यासनी मी नाही सांगितलंय, नाही तर माझ्या बरोबर नसते वय. आता तालीम एक तालीम. बर बाबा तालीम तर तालीम. आम्हाला देवानं पाय दिल्यात. जातो आमचा आम्ही चालत. आता कसं शाण्यासारखं बोललास? मला बी तालमीला उशीर व्हायलाय. चला जावा. चला चला. किती कणसाचं विचार. रानदा तू आज सांच्याला काय करणार आहेस रे? किती वाजता? अरे शाळा सुटल्यावर. परत तालमीत जाणार आहे. आता 2-2 टाइम तालीम का? वय ते लय गायब पडलाय ना व. भरून काढायला नको. आज सांच्याला आम्ही रिंकूच्या दादाच्या शेतात जाणार आहे बघ कणस खायला. पार्टी आहे, येणार काय तू पण? कसली पार्टी? ते आमच्या शेतात लय जबरे कणस आल्यात बघ. अरे वा, आली का कंस? आज सांच्याला पार्टी आहे आणि तू उडापाट ठेवलास बघ, तसे आम्ही पार्टी ठेवल्या. तू पण ये की. आलो असतो रा. माझी तालीम आहे. रानदा आता तालमीला दांड्या मारणं काय तुला नवीन आहे वय? आपण जाऊया बघ, लय मज्जा करायचं सगळीजण. किती बी मजा असू दे, मी तालमीवरचा फोकस हलवणार नाही. जे ठरवलंय मी आता. कधी ठरवलंयस? आता सकाळी. ते सगळं सोड रानदा. सकाळचं गेलं खड्ड्यात. सांच्याला पण मस्तपैकी लिंबू, तिखट, मीठ आणि मसाला लावून
आजपासून तालीम अजिबात चुकवायची नाही. अहो, पण तुम्ही फॉरेनला जाणार तेव्हा? तुम्ही परत तीच चूक करताय. अशानं खरंच तालीम बंद पडेल ना? नाही, तालीम बंद पडून चालणार नाही. मग आता उद्यापासून नियमितपणे तालमीला जायचं. ए उगा नाही नाही ते बोलून मला भरीला पाडू नका. तालीमवरचा फोकस हलवून चालणार नाही मला. मी तालमीला जाणार म्हणजे जाणार. उठा. चला राहू दे. चला आपण खाऊया कंस. चला आज नशीबच उघडलं म्हणायचं बाई माझं. साक्षात अंजली पाठक गायकवाड बहीण सोबत शाळेत जायला मिळतंय म्हणजे नशीब लई भारी म्हणायचं बघ. जर्मनीला जायला काय मला मिळणार नाही, तेव्हा जर्मनीला जाणाऱ्या अंजली बहीण सोबत जायला मिळतंय हेच लई झालं बघ. किती बोलशील ग? गप्पा बस की जरा. आता तू काय बोलणास म्हणल्यावर मलाच बोलायला पाहिजे का नाही? आणि काय ग रोज एवढी शांत शांत काय? हे भानगड आहे का काही? काही नाही. काय नाही कसं काहीतरी असणारच बघ. आज तुमचे पतिदेव आले नाही तुम्हाला सोडायला? नाही, आज तर तालमीत गेले. होय काय? चला एकदा जर रानात आला ते तालमीत जायला मुहूर्त मिळाला म्हणायचा. आजपासून ते नियमित तालमीत जाणार म्हणाले. होय काय? खरं? हो. अगं पण गावात तर सगळीकडे तालीम बंद पडणार असं पसरलंय की. हो, गावातले पैलवान लोक इथली तालीम सोडून दुसरीकडे जायचं म्हणते. इकडच्या तालमीत काहीच अर्थ नाहीये असं वाटायला लागलं तर. पण अगं असं काहीच नाहीये. काय का असं ना, पण रानात आणं परत तालीम सुरू करायला आणि ती तालीम बंद पडायला एकच गाठ पडलीये बघ. रानात आला आता लई वाईट वाटत असणार ना व? नाही, असं काही नाही होणार. प्राणाची तालीम बंद पडूच देणार नाही. आजपासून ते तालीम कधीच चुकवणार नाहीत असं म्हणाल. आता तालमीवरच फोकस करणार असं म्हणतो. क्यों माफ करेल ग, पण तू करू द्यायला पाहिजेस की. म्हणजे? अगं म्हणजे रानात आता सगळा फोकस तुझ्यावरच असतोय बघ. 24 तास त्याच्या मनात फक्त तूच असतेस. असं काही नाहीये ग. मी यांच्या आणि तालमीच्या मध्ये कधीच येणार नाही. बरोबर आहे, तू येणार नाहीसच कारण तू आधीपासूनच त्याच्यामध्ये आहेस. म्हणजे? अगं खुळे, तू जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आलीस का नाही तेव्हापासून त्याचा तालमीवरचा फोकस हल्लाय बघ. रानात आधी लई नावाजलेला पैलवान होता बघ. तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि मग तो त्याच्या आयुष्यातली पहिली कुस्ती हरला बघ. मग प्रेमात पडला, संसारात रमला आणि म्हणे मी त्याच्या आणि कुस्तीच्या मध्ये कधी येणार नाही. काय ग अंजली, एवढं तोंड का पडलं लगेच तुझं? रेणू, तू म्हणतेस ते खरं. मी यांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांचं तालमीवरचं लक्ष कमी झालं. माझ्यामुळेच लोक यांना पैलवान कमी आणि बाई, अगं मस्करी करत होते मी. एवढं का वाईट वाटून घ्यायला लागलीस तू? तू मस्करी केलीस पण हेच खरं. मी खरंच यांचा तालमीवरचा फोकस हलवतीये का? आता हे तालमीकडे लक्ष देतील की परत माझ्यातच गुंतून पडतील? अरे भाल्या, कुठं आहे तुझा दोस्त राणा? आज बी आला नाही वाटतं तालमीत. आज राणा येणार म्हणजे येणार, माझा विश्वास आहे. बघू बघू. वस्तात नमस्कार करतो. राणा
खरं झालं तालमीला? वय इथनं पुढे मी कधी बी चुकवणार नाही तालीम. अरे तुझ्या या असल्या थापा ठेव तुझ्याकडं, म्हणून कधीच चुकवणार नाही. अरे जनाची नाही मनाची तरी ठेव की. अरे किती खोटं बोलशील. तुझ्या या असल्या वागण्यानं माझा विश्वासच उडालाय तुझ्यावरचा. अहो वस्ताद, आता आलाय ना वर अनाथा. काय उपकार नाही केलं येऊन? अरे ह्याला गरज पडेल तेव्हा येणार भैयो. कशाला पाहिजे असलं पैलवान? अरे तालीम म्हणजे काय धर्मशाळा वाटली वय याला? वस्ताद, अहो वासरू वाट चुकलं होतं, आता आले ना बघा घराकडे परत. वासरू? कुठल्या अंगाने वासरू दिसतो यो? अरे जगभरातला थापाडे आहे यो. वस्ताद, अहो संसार पाणी मागे लागलं की कवा कवा होत्याच चुका. घ्या की पदरात. काय पत्रात घ्या? अरे तालीम बंद पडायची येळ आल्या उगवला ह्यो. आता काय उपयोग याचा? अरे मी माझ्या जीवापेक्षा जपलं या तालमीला. दिवस रात्र एक करून मी माझ्या पट्ट्यानं घडवलं. अरे मी माझा संसार सोडला या तालमी पायी. आणि तुम्हाला संसार पाणी सुचते वय? अरे तालीम बंद पडणार म्हणून रात्रंदिवस झोप येत नाही मला. अरे 17 सांगावं धाडून बी आला नाही हो. नुसतं हातापाया पडायचं बाकी राहिले. का? अरे का आपसावराती व्हावं माणसानं? मस्त तसं काय नाही. मग कसं आहे? आता तर शिकून शहाणा बिना झालायस. मग सांग की तूच. मी अडाणी म्हातारा, मला काय कळते रे? तू शिकव आता मला. मस्त तसं बोलू नका की. राणा, अरे बोलल्याशिवाय आता काय आहे माझ्या हातात? माझा हात पाय चालत असतं तर मीच उतरलो असतो तालमीत. तुमच्या हातापाया पडत बसलो नसतो. ज्या तालमीसाठी माझं आयुष्य खर्ची घातलं तीच तालीम बंद पडाय आली. आणि आता अजून काय बोलू? अवस्थात तालीम कधी बंद पडू देणार नाही. अरे का पडणार नाही? सगळं पैलवान निघालं दुसरीकडे. आणि त्यांनी तरी का राहावं इथं? अरे गेल्या वर्षभरात एक मैदान मारलं नाही आपण. अरे माझ्या सगळ्या आशा तुझ्यावर होत्या. पण तू अरे भरोशाच्या म्हशीला टोनगा अशी गत झाली आहे तुझी. नाही वस्तात, आता मी काय लय बोलणार नाही. एकच सांगतो, इथनं पुढे मी तालीम कधी चुकवणार नाही. तुम्ही सांगा फक्त कुठलं मैदान मारायचं ते. रानाचा जीव गेला तरी राणा मैदान मारणार म्हणजे मारणार बघा. तू थापा मार राणा. लगीन झाल्यापासून तेवढंच तुला चांगलं जमते. बायकोच्या नादात फार बिघडून गेलाय. अहो नाही वस्तात, उलट अंजलीबाईंनीच बजावलंय मला की तालीम कधी चुकवायची नाही म्हणून. त्या अंजलीबाई फॉरेनला निघाल्यात. खरं तर त्या फॉरेनला गेल्यावर मी तालमीला येणार होतो, पण त्याच म्हणल्या समजा फोकस तालमीला द्यायचं म्हणून. मी बी तसंच करणार आहे. वहिनीने बजावलंय म्हणल्यावर राणा तर नाही तालीम चुकणार वस्ताद. वय वस्तात, अहो खरंच सांगतोय. आता अंजलीबाईंनी सांगितलं म्हणल्यावर माझा तालमीवरचा फोकस अजिबात हलणार नाही. आता फक्त तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. या फॉरेनला जाऊन नाव कमवणार आणि मग इकडे कुस्त्या मारून नाव कमवणार. ठरलंय माझं. अरे आता माझ्या तोंडाकडेच बघत बसणार का मातीत बी उतरणार? चल उतर मातीत. वस्तात, नमस्कार करतो. सर का बाजूला. ए डोसक्यात काय फॉल्ट झालाय काय? काय नवं सोंग आणलंयस हे? अहो ताई सर थांबा जरा, माझं फोकस हलवू नका, थांबा. पहिलं फेकून दे बरं ते सुई दोरा. असं काय करायला सा? एकतर तुम्ही कशावर बी फोकस करत नाही आणि मी शिकायला तर मला बी शिकू देईना सा. फोकस तोंडातनं काढून टाका, नाही तर खरंच मुस्काट फोडून बघ. काय नवीन नाटकं लावल्यास? अहो ताई साहेब, असं काय करायला सा? तुम्हाला ते राणा त्याचा फोकस हलवता आला नाही, मग आता माझं कशाला फोकस हलवायला सा? फोकस तोंडातनं काढ
म्हणलाय ना व. ठीक आहे, राहिलं नाही काढत. पण अचानक काय राहण्यात बदलणार आहे वय? तुम्हाला मी सांगितलं होतं तुमच्या हुकमी एक्क्याकडे फोकस करा. कसलं काय तुमच्या हुकमी एक्क्याचा फोकस त्या तालमीवर. ते मास्तरडी खपू दे का एकदा फॉरेनला, मग बघ आमचा डाव. कसलं डाव? अहो आता पतूर तर रानदाचा समजा फोकस त्या मास्तरणीवर असायचा. आता मास्तरीन चालल्या तर रानदाला तालमीचा समजा फोकस देऊन चालल्या. मला नाही वाटत तुम्हाला कसला चान्स मिळेल म्हणून. एवढं तुम्ही कळकळीनं सांगितलं सा, एवढं जीव तोडून सांगितलं सा, खरवसाना खरवसाना. कसलं काय रानदाला जरा बी माया फुटली नाही. पार तुमच्या फोकसची वाटच लावली. खरवस आणलंय बघा. वर पटा आमच्या डोसक्यावर. ते नव पण तुम्ही खायला आणलं होतं ना. आम्ही खाऊ नाही तर काय बी करू. ठेव तिथं. इकडे द्या इकडे द्या. ते नव वहिनी साहेब, तुमच्या मम्मी बाहेर कुठे बी जाणार नव्हत्या, म्हणल्या उगाच गडबड केली सा म्हणून. श्रीपती, आमच्या घरचं काय ते आमचं आम्ही बघू. तुला मधी मधी चोमडेपणा करायची काय बी गरज नाही, कळलं? चल निघ. दोन घास खाऊ आपण खरवसाची. तुमच्या मम्मीच्या बाईने पाठवलाय. घ्या घ्या घ्या. तुला गिळायचं असेल तर तू गिळ, नाही तर मोरीत फेकून दे. अहो ताई सब एवढं चिडताय कशा बाई? जरा फोकस करा म्हणजे रानादा तुमच्या हातात येईल. येईलच. जातोय कुठं? आणि जर नाही आला तर नाव बदल आमचं. हाय का परत केलं का त्या नाव बदलायच्या गोष्टी? आता रानादा कवा बी हातात येणार नाही. ए, असलं खोडता पाळत बसणाऱ्यातलं नाही आम्ही. काय ना काय तर तोडगा काढणारच बघ. ती मास्तरडी जाऊ दे ग एकदा फॉरेनला, मग यो ठोकळा आमच्या काबूत कसा येतोय ते बघ तू. गोदक्का, ए गोदक्का, गोदक्का. हा नाही नाही आम्ही निघालोच. हा येतो येतो. होय होय. हा बा काय पाहिलं? अरे बस बस बस. काय तालीम का? वय गोदक्का, सनकून भूक लागली बघ. कधी एकदा जेवताना जाऊन झोपते असं झाले बघ मला. राहणार ही काय झोपीची वेळ आहे होय? हो आबा, आजचा एक दिवस हो. ते काय आहे, लई दिवसांनी तालमीत गेलो ना व. समजा अंग भरून आली हो. ते झोपल्याशिवाय काय पर्याय नाही बघा. बर बर, जेवण आराम कर. रा तालमीला खाडी करू नको जा. अजिबात नाही. अहो अंजली बाईसनी शब्द दिलाय मी, तालीम कधी चुकवणार नाही. या वर्षी मोठं मैदान मारायचंय मला. अहो शब्द दिलाय तसा. आता समजा फोकस तालमीवर. वय पर त्या नादात बायकोकडचं ध्यान कमी करू नको म्हणजे झालं. नाही तर तू शेत आणि तालीम करत बसशील आणि त्यांना लावशील भाकऱ्या तापायला. नाही आबा, अहो असं कसं? भाकऱ्या थापायला गोदक काय की? अरे वा, मी नुसती भाकरी थापायला आहे होय रे? नाही म्हणजे तसं नाही. ते समजा जाऊ दे. लई भुका लागलेत बघ, जेवायला दे की. बरं बाबा, तू आता तालमीत ना आलायस, आधी आंघोळ करून घे. तर मी वाढते. हा चला आम्ही बेतो जाऊन. बाबा जेवण आरामचं झालंय. तू जेवण आराम कर. आणि हे बघ, लय रपाटा लावू नगस. जर सवय मोडली असेल तर दमादमाने कर तालीम. काय होय, येतो आम्ही जाऊ. आबा म्हणते तसं तालीम आणि अंजलीबाई दोघांनी बी टाइम दिला पाहिजे. चल राहणार, लई कमी टाइम आहे तुझ्याकडे.